नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। तुम्ही 10वी झालात, मग सर्टिफिकेट तुमच्याकडे नक्कीच असेल, बरोबर आहे। 12वी झालात, त्याचं देखील तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, कारण त्याशिवाय पुढे कॉलेजमध्ये देखील तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत नाही, बरोबर की नाही। म्हणजे आपण कुठलं तरी काम पूर्ण केलेलं आहे त्याचं कागदपत्र घेणं किंवा कुठलंही सर्टिफिकेट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ॲज अ पुरावा म्हणून, बरोबर की नाही। मग घटस्फोट झाल्यानंतर मी बघितलेलं आहे की अनेक नवरा बायको आपली स्वतःची घटस्फोटाची डिक्री आणि जजमेंटची कॉपी घ्यायला खूप टाळमटाळ करतात। अर्थात ॲडव्होकेटचंच ते काम असतं। ॲडव्होकेट एक सर्टिफाईड ॲप्लिकेशन कोर्टामध्ये प्रस्तुत करतो ह्याकरता की बाबा ह्या पार्टीचा घटस्फोट झालेला आहे आणि तो घटस्फोट झालेला आहे हा विश्वास ठेवायचा कशावर, तर कागदपत्रांवर। मग अशा प्रकारचं डिक्री आणि जजमेंटची कॉपी आपल्याला कोर्टाकडनं मिळते, परंतु कोर्टाकडनं ती पहिली त्या वकिलाला मिळते आणि मग वकील पुढच्या पक्षकारांना ती देतो। परंतु असंख्य वेळा मी ऑब्झर्व केलं आहे की नवरा बायकोंना कोर्टातनं एकदा असं जज साहेबांनी पुकारून सांगितलं की बाबा तुम्ही आता डायव्होर्सी आहात किंवा तुमचा घटस्फोट झालेला आहे की ते सुटकेचा निश्वास टाकतात, परंतु आपले महत्त्वाचे कागदपत्र घेण्याकरता अजिबात सिरियस नसतात। लक्षात घ्या, जेव्हा कुठच्याही पक्षकाराला दुसऱ्या लग्नामध्ये एंटर करायचं असतं, दुसरं लग्न करायचं असतं, त्यावेळेला तुमचा पहिला जो विवाह झालेला आहे त्याचा काय पुरावा घटस्फोट झाल्याचा ह्याच्याकरता हे डिक्री जजमेंटच्या कॉप्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे जशी घटस्फोट झाल्यानंतर त्या वकिलाची सुटका नसते, तसंच पक्षकारांनी आपल्या वकिलाकडनं ह्या डिक्री जजमेंटच्या कॉप्या घेणं देखील तितकंच बंधनकारक आहे, ही बाब लक्षात ठेवा। अतिशय महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स ह्या आहेत।